कुडाळ येथील राणे रिसर्च सेंटर आणि रोटरी क्लब यांच्या वतीनं आज कुडाळमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि मोठ्या संख्येनं जे मॅरेथॉनसाठी स्पर्धक आहेत ते जमा झालेले होते। आपण पाहत आहे कशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र असेल त्याचबरोबर गोवा राज्यातून जे स्पर्धक होते ते सहभागी झालेले होते। माझ्यासोबत इथले आयोजक GT राणे आहेत। सर, काय सांगाल कशा पद्धतीने आयोजन झालं आणि किती मुलं सहभागी झालेली होती, कशा पद्धतीने स्पर्धा झाली? सर्वप्रथम TV9चे आभार। कुडाळसारख्या ठिकाणी आम्ही ही दुसरं वर्ष आहे मॅरेथॉन अरेंज करतो आहे आणि ह्या मॅरेथॉनचं एवढं भव्य स्वरूप आहे की ह्या वर्षी 1200 प्रतिस्पर्धी म्हणजे 1200 स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत आणि ह्या एक उत्तम प्रकारचं असं मॅरेथॉनचं आयोजन झालं होतं। फक्त महाराष्ट्रात नव्हे तर गोवा, आउट ऑफ महाराष्ट्र अदर स्टेट्स होती जशी UP या ठिकाणावरून पण स्पर्धक आले होते आणि सर्वांनी ह्या स्पर्धेच्या आयोजनाचे फार कौतुक केलं आहे। अतिशय नियोजनबद्ध कुठच्याही पद्धतीचा कुठेही काही प्रॉब्लेम न होता ही स्पर्धा पार पडली आणि ह्यासाठी आम्ही खास करून ठीक आहे या पूर्ण पोलीस खातं आहे, RTO ऑफिसर्स आहेत, जिल्हा प्रशासन आहे, आमच्या MIDC असोसिएशनचे पदाधिकारी आहेत आणि ह्या जागेचे सर्व श्री उमेशजी गाळवणकर यांना आम्ही खूप खूप आभार देतो। आमची पूर्ण टीम KMR तर्फे सर्वांचं मनपूर्वक आभार। माझ्यासोबत रोटरीचे गजानन कांदेगावकर आहेत। मला सांगा काय कितीवं वर्ष होतं आणि कशा पद्धतीने झाली स्पर्धा? दुसरंच वर्ष होतं आणि आम्ही जवळपास दुप्पट संख्येचे पार्टिसिपंट जमवण्यात यशस्वी झालो आणि पूर्ण टीम KMRचं यश आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा भव्य दिव्य स्पर्धा झाली आणि या पुढच्या वर्षी पण 2000+ आमचं टार्गेट आहे आणि स्पर्धा अशाच प्रकारे यशस्वी होईल आणि गेल्या वर्षी आम्हाला फर्स्ट प्राइज जे मिळालं बेस्ट हाफ मॅरेथॉनचं याही वर्षी ते मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि पुढच्या वर्षी आमची स्पर्धा अजून देशात आणि विदेशात पोहोचेल याची खात्री आहे। डॉक्टर प्रशांत मडव आहेत। डॉक्टर, अशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करताय, काय सांगाल? अतिशय चुरशीची स्पर्धा म्हणता येईल ही आणि मगाशी कांदळगावकर सरांनी जसं सांगितलं की ही स्पर्धा लवकरात लवकर आम्ही आज जे काय होते स्पर्धक हे नॅशनल लेवलचे होते, लवकरात लवकर पुढच्या वर्षी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की इंटरनॅशनल लेवलचे जे काही स्पर्धक किंवा धावपटू असतात म्हणजे आता जर बघितलं तर 1 तास 10 मिनटात पहिला आलेला आहे, असे जे स्पर्धक आहेत याच्यापेक्षा अजून इलाइट रनर्स असतात तर अशा प्रकारची स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल लेवलची जास्तीत जास्त संख्या वाढवण्याचा प्रयत्न आम्ही पुढच्या वर्षी नक्की करू आणि याच्यापेक्षा अजून जास्त चांगलं आयोजन आमच्याकडनं होईल याची मी ग्वाही देतो। सर, काय सांगाल कशी झाली स्पर्धा? मी रूटवर होतो। आता आमचा रूट हा अतिशय नयनरम्य सुंदर आणि निसर्गरम्य असा आहे आणि जिथं टर्न अराऊंड आहे तिथं तर नदीच आहे की जिथं आम्ही हे संपल्यानंतर तिथं देखील पाणी येतं, त्या पॉईंटला देखील पाणी नदीचं भरपूर येतं। असा इतका निसर्गरम्य परिसर आमचा आहे। नेरूरचं कलेश्वर मंदिर, वालावलचं मंदिर ह्याच्या जवळून तो रस्ता जातो सगळा आणि अशा रूटचा अनुभव घेण्यासाठी सर्वांनी सर्व रसिकांनी म्हणजे रनर्सनी पुढच्या वर्षी जरूर यावं अशी मी इच्छा व्यक्त करतो। आपल्यासोबत एक इथे स्पर्धकसुद्धा आहे। तुला कुठचं बक्षीस मिळालं आहे आणि काय सांगशील, कुठून आलास आणि कसा वाटला अनुभव? माझं नाव सिद्धेश पांडुरंग भरजे, मी रत्नागिरी दापोली इथून आलो आहे आणि आज इथं 21 किलोमीटरला मी पार्टिसिपेट केलं आहे आणि माझं टायमिंग आलं 1 तास 10 मिनटामध्ये। मी गेल्या वर्षी ह्याच मॅरेथॉनमध्ये आलो होतो आणि सेकंड माझी रँक लागली होती, त्याचं माझं टायमिंग होतं 1 तास 11 मध्ये। ह्यावेळी माझं चांगलं टायमिंग आलं आहे। रूट मार्किंग आणि पॉईंट हायड्रेशन चांगलं छान होतं आणि परत गावातून रेस झाल्यामुळं चांगलं नेचर होतं। थँक्यू। तर नक्कीच पाहताय आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्पर्धेला उत्कृष्ट असा प्रतिसाद सापडलेला आहे। एकूणच जर बघितलं तर महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरूनही या स्पर्धेसाठी स्पर्धक सहभागी झालेले होते। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।